निवृत्ती दोन्ही भाऊ मिळून आज रथयात्रा करता, आज प्रचार फेरी करतात, बाईक रॅली काढताय. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. जसं मी तुम्हाला बोललो, मी प्रचार करायला लागल्यापासून ज्या प्रकारे आमचे दोन पक्ष एकवटलेत, असं वाटत नाही की दोन पक्ष एकत्र आले तर दोन परिवार एकत्र आले, आणि खूप उत्तम प्रतिसाद आहे. मला वाटतं 16 तारखेला तुम्हाला एक चांगला रिझल्ट बघायला मिळेल. काल देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली त्यांच्या नसल्यावरनं. काकांचा पक्ष संपत आला, त्यांना तरी भाषण करता येतं, तुमचं काय असा सवाल उपस्थित केला. बाबांना म्हणजे राज ठाकरेंवरती सुद्धा टीका केली काल देवेंद्र फडणवीसांनी. सभा म्हणून तुम्ही आमची तुलना त्यांच्याशी होऊ नाही शकत, किंवा उद्धव साहेब आणि राजसाहेब ज्या प्रकारे भाषण करतात तसं आम्ही नाही करू शकत अजून. पण मला आदित्यचं भाषण एवढं आवडलं म्हणून मी त्याला जी कडकडून मिठी मारली, कारण खूप उत्तम भाषण झालं आदित्यचं. आणि एवढं शिवतीर्थावर एवढं लोकांसमोर असं भाषण करणं मला वाटतं खूप सोपी गोष्ट नाही आहे. त्यांनी सुद्धा लावरे तो व्हिडिओ केला, त्यांनी खूप जुने व्हिडिओ दाखवले, त्यामध्ये राज ठाकरेंनी अशा अर्थाचे ते व्हिडिओ होते. त्यांनी सुद्धा म्हटलं की आम्ही सुद्धा लावरे तो व्हिडिओ करू शकतो. करत बसा, मला वाटतं आता 5 वर्ष हे करत बसा, कारण सत्ता आमच्या हातात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवत बसा. हे व्हिडिओ बनवताना तुम्हाला तुमची आठवण येते का, जेव्हा तुम्ही बोललेला की अजितदादांना एकत्र घेणार नाही, राष्ट्रवादीबरोबर सत्ता बसवणार नाही, हे तुम्हाला आठवण येते का? त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी लावरे तो व्हिडिओमध्ये ना तुम्ही शहरांची काय वाट लावता ही बघा. विकासाबद्दल हे विकास करतायत, पण दर भाषणामध्ये 2 भावांबद्दलच बोलतात, कारण ही भीती आहे आणि ही भीती असलीच पाहिजे. इसी हिंदी शक्ति के विरोध में हम एक साथ आए हैं, इसलिए मैं हिंदी में बात नहीं करूँगा. मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है. मी बोललो ना, आता मला वाटतं की स्टेजवर जास्त लोक होती. शिवाजी पार्क पेक्षा मला वाटतं स्टेजवर जास्त लोक होती. राजेश हा दे माईक पकडा.